हॅलो फ्रेंड, स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल आरडी फार्मा मध्ये। आणि मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असतं मित्रांनो फार्मासिस्टचं, म्हणजे जे अपकमिंग एक्झाम आहेत, अपकमिंग जे सार्वजनिक आरोग्य विभागाची जी महत्त्वाची एक्झाम येत आहे त्याच्यामध्ये पण मित्रांनो फार्मसी स्टुडंटला एक्सपिरियन्स 2 इयरचं रिक्वायरमेंट असणार आहे। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या ज्या काही वॅकन्सीज असतात तर त्याच्यामध्ये पण फार्मसी स्टुडंटला एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे। तर हे एक्सपिरियन्स कशा पद्धतीने तुम्ही बनवू शकता, त्याचा एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट काय असतो, तर या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट इझिली बनवू शकता। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आरडी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते। आणि मित्रांनो, त्याचबरोबर आता फार्माकोव्हिजिलन्स जे खूप चांगलं डिपार्टमेंट आहे, या डिपार्टमेंट मध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर मित्रांनो या डिपार्टमेंटचं आपलं कोर्स फार्माकोव्हिजिलन्स हा कोर्स पण प्रोव्हाइड केला जातो। याच्या रिलेटेड इन्क्वायरी करायची असेल तर मित्रांनो जे डिस्क्रिप्शन मध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे, या मोबाईल नंबर वरती मित्रांनो तुम्हाला काय करायचं, व्हॉट्सअप मेसेज करायचे आणि जॉईन करायचं असेल तर बॅच जॉईन करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू तर याच्यामध्ये आपण बघणार आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेटचा फॉर्मॅट आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बनवताना कोणत्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील याच्या रिलेटेड सगळं गायडन्स या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर मित्रांनो, पहिल्यांदा मी तुम्हाला फॉर्मॅट दाखवतो। आता हे जे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट आहे हे बनवताना काही गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बनवायच्या आधी तुमचं नाव हे रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून असलं पाहिजे। म्हणजे तुम्ही डिप्लोमा किंवा डिग्री पास आउट झाल्याच्या नंतर तुमचं नाव रजिस्टर्ड फार्मासिस्ट ज्या डेट पासून ऍड होतं त्या डेटच्या नंतरच तुम्ही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्ही ते एक्सपिरियन्स दाखवू शकता। सपोज जर रजिस्टर्ड फार्मासिस्ट समजा माझं 10 नोव्हेंबरला काय झालंय, 10 नोव्हेंबर 2025 ला नाव गेले रजिस्टर्ड फार्मासिस्ट तुम्ही झालेला आहात, तर या डेट पासूनच तुम्हाला काय करता येईल, तुमचं एक्सपिरियन्स दाखवता येईल। किंवा तुम्ही जिथे पण मेडिकल मध्ये काम करतात या रजिस्टर्ड फार्मासिस्ट होण्याच्या आधी जरी तुम्ही काम करत असाल तर ते कन्सिडर नाही होणार, ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला रिजेक्ट केलं जाईल। म्हणून रजिस्टर्ड फार्मासिस्ट झाल्याच्या नंतर तुम्ही कोणत्याही मेडिकल वरती काम केलेलं असेल तर तिथून तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता। म्हणजे तो असं नाहीये की कुठून तुम्ही घेतलात याच ठिकाणाहून असेल असं काही नाहीये, कुठल्याही मेडिकल शॉप वरती तुम्ही काम करताय तिथून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमचं बनवू शकता। सिंपल काय करायचं मित्रांनो, अशा पद्धतीने वर्ल्ड फॉर्मॅट मध्ये लिहून घ्यायचं। पहिल्यांदा इथे तुम्ही बघू शकता असं सिंपल वर्ड फॉर्मॅट मध्ये लिहा, दिस इज सर्टिफाईड दॅट, तुमचं नाव इथे टाका म्हणजेच युअर नेम। आणि मित्रांनो, हा जो फॉर्मॅट आहे आपल्या टेलिग्राम चॅनल वरती मी अवेलेबल करून देईल। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथून डाउनलोड करा। सिंपल वर्ड फाईल मध्ये तुमचं नाव वगैरे ऍड करा आणि सील नेम मेडिकल शॉपचं वगैरे ऍड करून तिथे स्टॅम्प घ्या, बस एवढंच आहे। तर याच्यामध्ये तुमचं इथे नाव टाकावं लागेल, हॅज वर्कड ॲज फार्मासिस्ट ऍडच्या नंतर इथे मित्रांनो तुम्ही ज्या मेडिकल शॉप वरती काम केलेलं आहे त्या मेडिकल शॉपचं नेम तुम्हाला टाकावं लागेल। आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला फ्रॉम मध्ये म्हणजे ज्या डेट पासून तुम्ही तिथे जॉब करताय ती डेट टाकावी लागेल आणि टू पर्यंत म्हणजे तुम्हाला किती दिवसापर्यंत तुम्ही तिथे जॉब केला ते ऍड करावं लागेल। इथे मी फॉर एक्झाम्पल इथे टाकलेलं आहे, तर इथे जे ड्युरेशन बनतंय ते 3 इयरचं बनतंय। म्हणजे महानगरपालिकेच्या ज्या काही वॅकन्सीज होत्या त्याचं 3 इयरचं एक्सपिरियन्स तिकडे रिक्वायर्ड होतं। आता सार्वजनिक आरोग्य विभागाची जी मोठी भरती येणार आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंटला 2 इयरचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यानुसार तुमचे डेट्स ऍड करा। आणि त्याच्यानंतर मित्रांनो इथे हे जे 2 लाईनी आहेत हे ऍज इट इज ठेवा। त्याच्यानंतर इथे खाली आणखीन डेट मेन्शन करा, वर्किंग पिरियड म्हणजे कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत तुम्ही तिथे कामाला होतात, एक्सपिरियन्स तुमचा गेन झालाय। त्याचबरोबर खाली आणखीन मेडिकल नेम आणि त्याच्यानंतर मेडिकलचं ऍड्रेस। तर मित्रांनो एकदम सिंपल आहे, एवढं काही डिफिकल्ट प्रोसेस नाहीये। खूप साऱ्या स्टुडंटने मला मेसेज केला होता, सर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट कसं बनवायचं, कुठून घ्यायचं। सिंपल तुम्ही ज्या मेडिकल वरती काम केलात त्या मेडिकल वरचं नाव इथे मेन्शन करा, कोणत्या डेट पासून कोणत्या डेट पर्यंत तुम्ही काम केलं ते मेन्शन करा
आणि लास्टला सर्वात महत्वाचं मित्रांनो, हे जे नाव आणि सील जे काही मित्रांनो स्टॅम्प असतं त्याचं साईनचा सिक्का तुम्हाला इथे काय करावा लागेल, या एक्सपिरियन्स सर्टिफिकेटवर मेन्शन करावा लागेल, जेणेकरून तुमचं हे ओरिजिनल सर्टिफिकेट बनेल. म्हणजे कुठल्याही मेडिकल वर जरी तुम्ही काम केलं असेल तिथला साईन आणि शिक्का तुम्ही हे केलं तर तुमचं सर्टिफिकेट बनणार आहे. ठीक आहे. आता काही स्टुडंटला ना एक कॉमन क्वेश्चन असतो, सर की एफडीए ला आमचं लायसनचा नंबर तिकडे अटॅच नाहीये, मग आमचं एक्सपिरियन्स कन्सिडर केलं जाईल की नाही केलं जाणार. आता एफडीए ला अटॅच कधी होतो, ज्यावेळेस तुम्ही मेडिकल शॉप साठी तुमचं लायसन्स लावता. पण आपल्याकडे खूप सारे फार्मासिस्ट फ्रेंड हे मेडिकलला लायसन्स विदाऊट देताच काम करतात. सो तिकडे काही प्रॉब्लेम नाहीये, तुम्ही जिथे काम करताय तिथून एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बनवा आणि फॉर्म भरा. आता ऑप्शन नाहीये, डिप्लोमा स्टुडंटला 2 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे, महानगरपालिकेमध्ये बी फार्मला पण 3 इयर्सचा एक्सपिरियन्स आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट बनवा आणि ज्या काही अपॉर्च्युनिटी येतात त्याचा फायदा घ्या. कुठेही डॉक्युमेंटेशन मध्ये एवढं डिफिकल्ट प्रोसेस नसते, सिंपली तुमचं हे सर्टिफिकेट बघितलं जाईल. पण हे ऍक्च्युअल मध्ये नेम किंवा सील ऑफ फर्म जे आहे हे व्यवस्थित असलं पाहिजे, हे करेक्ट असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंटेशन मध्ये कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये अपकमिंग मोठी वॅकन्सी येते, तर या वॅकन्सीसाठी तुम्हाला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तर लागणारच आहे. तर मित्रांनो, तुमच्या रिक्वेस्ट नुसार मी हा व्हिडिओ बनवलाय आणि हा फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनल वरती पण अवेलेबल होईल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि मित्रांनो, फार्मा कोव्हिजिलन्स मध्ये तुम्हाला जॉब करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये जर मोबाईल नंबर दिलाय त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा आणि ही बॅच आपली लवकरात लवकर चालू होणार आहे, याचा फायदा पण नक्की घ्या. थँक्यू.